हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल. आणि बऱ्याच दिवसानंतर आपला लॉग तुम्हाला दिसला असेल. आणि मध्ये बरेच दिवस झाले मी लॉग काय बनवले नाही, कारण की एक दिवसाचा गॅप घेणार होते. त्यानंतर म्हटलं की टाकूयात नंतर पण नंतर काय व्हिडिओ वगैरे काही घेतले नाही, त्याच्यामुळं मग आपले लॉगसुद्धा आले नाही. तर पाहूयात. आता मी म्हणत नाही पहिल्यासारखंच मी कंटिन्यू करेन, पण जसं होईल तसं मी तुमच्यासोबत आपले डेली लॉग जे असतील तर मी थोडा का होईना मी तुमच्यासोबत शेअर करायचं बघन. कारण की काय होतं, मोठ्या कंटेंटच्या नादात आपण छोट्या छोट्या ज्या सगळ्या गोष्टी असतात, मी जसं तुम्हाला म्हटलं की मला शेअर करूशी वाटतात, पण त्यासुद्धा मग आपले शेअर होत नाहीत. तर त्यामुळं म्हटलं की मग आपण हळूहळू स्टार्ट करूयात आणि हळूहळू तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीसुद्धा कळतील. तर आता आमची बरीचशी गँग बाहेरच आहे. तर मी डायरेक्टली आज इव्हिनिंगला लॉगला स्टार्ट केले, कारण की बरेच दिवस झाले, 5-6 दिवसापासून चालले की मला लॉगला स्टार्ट करायचे. आणि डेली म्हणजे दररोज मी म्हणते की आज करण उद्या करण, पण काय होत नाही. आणि आता मी घेतले स्वयंपाकाला. तर आता बाहेर आहे तर तुम्हाला अंदाज लागलाच असेल की स्वयंपाकाचा टाईम आहे आणि मी चुलीवर स्वयंपाक करते. तर आणि थंबनेलवरून तुम्हाला आयडिया थोडी आलीच असेल की सध्या सगळीकडेच गॅस आता मिळणं आता मुश्किलच झालं आहे. त्याच्यामुळं सगळे चुलीवरती आलेत आणि बऱ्याच दिवसानंतर असं चुलीवर स्वयंपाक करतोय. म्हणजे बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे ह्या अगोदर कधी लेक जास्त केला नाही, पण आता तसा टाईम आला आहे तर त्याच्यामुळे मग छान पण वाटतंय. कारण की तसं रेग्युलर आम्ही गॅसवरती डेली म्हणजे आतमध्ये स्वयंपाक करायचो, पण त्यामध्ये काही एवढं काही असं वेगळं काय वाटत नव्हतं. पण आता बऱ्याच दिवसानंतर बाहेर असं लॉग बनवतोय, तर त्याच्यामुळे म्हणजे असं चुलीवर स्वयंपाक बनवतोय. मी ते लॉग बनवतोय तर चुलीवर स्वयंपाक बनवतोय तर खूप छान वाटतं. तर खरं तर चुलीवर स्वयंपाक बनवतो त्यामुळे मी लॉगला स्टार्ट केले, कारण की खूप छान वाटतं. बाहेरचं वेदर पण खूप छान आहे आणि उन्हाळ्यात बाहेर बसायला किंवा बाहेर जेवण करायला म्हणा किंवा चुलीवर स्वयंपाक करायला म्हणा खूप छान वाटतं. आणि तर आज बऱ्याच दिवसानंतर लॉगला स्टार्ट करायची, तो म्हटलं की चला आता सकाळची वाट नाही पाहत, तर इव्हिनिंग तर त्यामुळे म्हटलं की चला हा येतच असतं, आपण लॉगला स्टार्ट करू. काही प्रिपरेशन नाही, काहीच. तर डायरेक्टली मी आता संध्याकाळचे आता 6 वाजून गेलेत आणि स्वयंपाकाला चूल पेटवली होती. आणि डेली मी जेव्हापासून बाहेर स्वयंपाक करायचं चाललं आहे तर तेव्हापासून माझ्या डोक्यात आलं होतं की आपले लॉग जर आले असेल तर खूप छान झालं असतं, कारण की हेच नंतरनं पाहायला खूप छान वाटतं. तर त्यामुळं तर आमची सगळी गँग इथं बाहेरच. इथं एक जण आरडत आहे, इकडं चाललंय माती खेळायचं काम, इथं चाललाय स्वयंपाक. तर आता मी स्वरासाठी खिचडी भात टाकला होता, तो झालाय. त्यानंतर मला अंड्याची भाजी बनवायची आहे, कारण की आज आहे वेनसडे, तर त्यामुळे मग नॉनव्हेज तर असतंच. त्यामुळे मग म्हटलं की चला तसंच तुमच्यासोबत शेअर पण करू, कारण की जरा डेली जर म्हटलं की काय शेअर करण्यासारखं तर भरपूर गोष्टी असतात शेअर करण्यासारख्या, पण त्या काही शेअर करता येत नाही का, ब्लॉगला मी स्टार्ट करत नाही. त्यामुळं तर मी असं विचार केला की जसं म्हणजे नाही का जसं आहे त्या पद्धतीने लगेचच मी लॉगला स्टार्ट करत जाईन, जेणेकरून आपले जे डेली छान छान जे लॉग आहेत ते तुमच्यासोबत पण शेअर होतील आणि खूप छानही वाटतात नंतरनं पाहायला सुद्धा. त्यामुळं राशी काहीशी मी एक चूल मांडली होती विटांची, आणि तिकडे एक आहे जी रेडीमेड आहे ती पण आहे. पण आता तिच्यावरती एका याच्यावरती बराच वेळ लागतोय स्वयंपाकाला, त्यामुळं मग एक जण काय करणार, तर लगेचच मग साईड बाय ही विटांची चूल मांडली होती. आणि 2-3 दिवस झालेत आता आम्ही कंटिन्यू म्हणलं तर दोन्ही टाईम चुलीवरती स्वयंपाक करतोय. तर आज बनवायची आहे मला अंड्याची भाजी. तर आज आहे बुधवार, तर त्यामुळे संडे असू किंवा वेनसडे असू तर 2 दिवस आम्ही नॉनव्हेज करतो, जर असं बनवण्यासारखं तर. आणि इकडं श्रीषाचं पण चाललंय खेळणं, कारण की बाहेर स्वयंपाकाला बसलं म्हणजे सगळे पण इथंच असतात आणि तिला पण इतकी मजा वाटते बाहेर, आणि तिला बाहेरच आवडतं. तशी पण ती आतमध्ये काय जास्त थांबत नाही, लाईट असो किंवा नसो. आणि उन्हाळा आहे तर सगळ्यांच्या इकडं लाईटचा प्रॉब्लेम तर आहेच, पण इन्व्हर्टर आहे, पण त्याच्यामध्ये पण जे काय इलेक्ट्रिक शेगडी वगैरे आहेत ते तर काय आपण चालवू शकत नाही. तर त्याच्यामुळं मग आम्ही डायरेक्टली चूल पेटवली, कारण की एवढा स्वयंपाक आणि चपात्या पण आपण त्याच्यावरती काय बनवू शकत नाही, चपात्या चांगल्या होत पण नाही त्यावरती. त्यामुळं आणि इथं बरेच आम्ही या अगोदर इथं चुलीवरती तसं पाणी तापवत होतो. 9-10 दिवसापासून आमचं हिटर पण खराब झालं, त्यामुळे आमची चूल पेटलीच होती तशी पण. आणि त्यातली त्यात आमच्या इकडं सरपण पण नाही आहे, त्याच्यामुळे मग या अगोदर कधी आम्ही चुलीवरती स्वयंपाक बनवलं नाही. जरी वाटलं ना कधीतरी असं बनवायला पाहिजे चुलीवरती स्वयंपाक, पण काय बनवता आला नाही, तर त्यामुळं. आणि तर आता श्रीषाचं बघा कसं इकडून तिकडून असं फिरणं चाललंय. तर इथं जर कपडे धुण्यासाठी जरी बसले ना तर लगेच ती साबणासाठी तिथं जाणार. आणि आता तिला तर काही एकदम सोयीचं झाले, कारण की आता आम्ही पण इथं आणि तिला पण लगेच मग साबणं वगैरे ते सगळं घेता येतं. तर आता भात तर झालाय, मी मागाशी तिला खिचडी भात ठेवला होता.
थोडासा शेगडीवरती पण झाला होता आणि थोडाफार शिजवण्यासाठी राहिलाय. पिलू इकडे या, ते घेऊ नको सांडण सरा, इकडे या, राहू दे तिथंच, तिथं मुंग्या येत बरं का. चल इकडे बाऊ ये तिथं, चाल इकडे या. बाहेर म्हणलं ती काही आता ऐकतच नाही. तर खिचडी भात जो आहे तो आपला झालेला आहे आणि लाईट होती तोपर्यंत मी आतमध्येच ठेवला होता, जेणेकरून मग शेगडीवरती पटकन पण होतो. आणि त्याच्या अगोदर मी तोपर्यंत मग चूल पेटून घेतली. तर हाफमध्ये तर तो तिथे शिजलेला होता आणि त्यानंतर मी बाहेर आणला. तर इथे मी जी भाजीची तयारी आहे तर ती पण मी जे मसाले वगैरे लागणार आहे तर एग वगैरे तर ते सगळे मी अगोदरच बॉईल वगैरे केले होते. वाटून पण तिथेच भाजून वगैरे मग मिक्सरमध्ये काढून बाहेर आणलं. बऱ्यापैकी तयारी मी अगोदरच केली होती. आणि काही होतं की बाहेर जर आणायचं म्हणलं ना ते एवढं सगळं म्हणजे मसाल्याचा डबा म्हणा, मिठाचं म्हणा, तेल म्हणा, हे सगळं आणावं लागतं. आणि पहिल्या दिवशी इतके हेलपटे घातले होते की बासच, आणि त्यांनीच खूप दमून गेलो होतो. आणि कशी सवय नव्हती पहिल्यांदा, सगळं तिथलच्या तिथंच होतं, त्यामुळे पटकन पण भाजी व्हायची. पण आता काय होतं की आता बाहेर स्वयंपाक करायला लागल्यापासून मी आता 2 दिवसापासून सगळं जे काय आहे, जे मसाले वगैरे म्हणा, तेल मीठ वगैरे ते थोडंफार ॲड करून आणते आणि डायरेक्टली इथं आल्यानंतर चुलीवरती पातेलं मांडते. कारण की काय होतं की मग बरंचसा आपला हेल्पट जो आहे तो असतो पण, आणि दमतसुद्धा नाही माणूस, कारण की थोडीशी हेल्प पण होते. कारण की एवढ्या सगळ्या आला, कारण की भाजीचं म्हणलं ना की बऱ्याचशा वस्तू लागतात. आणि प्रत्येक वेळेस मग चुलीवर काय होतं की जाळ पण कधी कधी खूप म्हणजे कधी जास्तच लागतो तर कधी कमी लागतो. त्यामुळं पण काय होतं की भाजी पण थोडीशी खाली असे मसाले वगैरे पण जळतात काही जर आणायचं म्हटलं तर. आणि पहिल्या दिवशी थोडी सवय पण नव्हती आणि त्याच्यामुळे असं काही सुचत पण नव्हतं काय न्यायला पाहिजे आणि काही नाही, म्हणजे आतून काय काय आणायचं काही नाही. आणि तर मग जसं लागन तसं मी आणत होते पहिल्या दिवशी. पण त्यानंतर 2-3 दिवसांनी मग मी असं करायला लागले, म्हणजे तेल वगैरे त्याच्यामध्ये काय काय मसाले जे टाकायचे आहेत आपल्याला ते तिथं तयारी करून. आणि आता ह्या भाजीला पण मी बऱ्यापैकी म्हणजे थोडेसे जे वरचे मसाले आहेत ते कमी टाकलेले आहेत. आणि जो आपला वाटणाचा जो मसाला आहे तर तो मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. म्हणजे आपलं जे लसूण, खोबरं, हिरवी मिरची आणि कांदे, काळा जो कांदा आहे तर तो पण मी शेगडीवरतीच भाजून घेतला होता. जोपर्यंत लाईट होती तोपर्यंत बऱ्यापैकी मग जे मसाल्याचं काम आहे ते मी पटकन करून घेतलं. आणि तसं वाटण्याचं काही लाईटीची गरज पडत नाही, नंतर न वाटता येतं ते इन्व्हर्टर असल्यामुळं. पण जे आपलं अगोदरचं जे आहे ना, म्हणजे कांदा म्हटलं तर चुलीमध्ये पण खूप छान भाजतो. पहिल्या दिवशी मी तसंच केलं होतं. नेमकं पहिल्या दिवशी काळी भाजी बनवली होती आणि चुलीवरती स्वयंपाक करायचा होता त्याच दिवशी. आणि पण त्यानंतर मग म्हणजे लगेचच चूल पेटवायची आणि लगेच त्याच्यामध्ये लगेच कांदे लगेचच भाजले जात नाहीत, त्याला बरं म्हणजे अगोदरच त्याला चूल पेटून ठेवावं लागते. पण पहिल्या दिवशी काय झालं, माझ्या तसं काही डोक्यातच आलं नाही की अगोदर चूल पेटून ठेवू मग त्यानंतर मग कांदे वगैरे त्याच्यात भाजते व्यवस्थित. पण असे काही म्हणावा असे माझ्याकडून कांदे भाजले होते आतल्या साईडने तसेच राहिले होते कच्चे. तर त्यामुळे मी आज लगेच शेगडीवरतीच भाजून घेतले. आणि काय होतं की मग शेगडीला पावर जास्त असल्यामुळं खूप छान कांदे भाजतात आमच्या शेगडीवर. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर वेळा पाहिला असेल. मी बऱ्यापैकी काळी भाजी बनवत असते तर मग मी कांदा वगैरे तर भाजून मग मी तुमच्यासोबत पण शेअर केलेला आहे या अगोदरसुद्धा. पण आता चुलीवरती मी कशी भाजी बनवते ते तुमच्यासोबत आता या व्लॉगमध्ये मी शेअर करते. आणि चुलीवरती जेवण बनवायला मला स्वतः खूप आवडतं. पण या अगोदर काही तसा टायमिंग आला नाही, पण आता सगळ्यांचाच तसा टायमिंग आलेला आहे. कारण की गॅस कुणाला भेटत नाही आणि भेटणंच मुश्किल झालं आहे म्हणा. तर प्रत्येक वेळेस आपल्याला काही ना काही शिकायला भेटतं. म्हणजे करोनामध्ये पण सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला भेटल्या होत्या. आणि आता याच म्हणजे भलेही भारताचं नको म्हणजे नसताना युद्ध चालू, पण दुसऱ्या देशांचं आहे, पण त्यामधून सुद्धा की कधी कुणावर अवलंबून न राहणे, स्वतः कधी पण इंडिपेंडेंट बनलेलं बरं राहतं. कारण की मग असं आपल्यावरती हे येत नाही. आणि म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलंच असेल की स्वावलंबी असणं खूप गरजेचं असतं. तर आता इथं आपला मसाला जो आहे तो सुद्धा व्यवस्थित भाजला आहे. आणि त्याच्यामध्ये मी जे वाटणाचा मसाला म्हटलं होतं तर मी तो सगळा ग्राइंड करून मग डायरेक्टली टाकला होता. आणि दुसरे जे मसाले आहेत तर ते मी फक्त आपली हळद, धने पावडर थोडीशी टाकली होती, कारण की मी धने भाजण्यात घेतले होते त्यामुळं तर थोडीशी धने पावडर टाकली होती.
कांदा लसूण मसाला टाकला होता. थोडीशी तरी येण्यासाठी लाल मिरची टाकली होती, म्हणजे लाल मिरची पावडर टाकली होती. तर असं म्हणजे जास्त कुठलाही मसाला ॲड केलेला नाही आहे. आणि कोथिंबीर थोडीशी लेट झाली कारण की आज होता आमच्या गावचा बाजार. तर त्यामुळं थोडीफार जी कोथिंबीर राहिली होती तर मी वरूनच फक्त आता चॉप करून टाकली, कारण की म्हटलं तेवढ्यासाठी मग पुन्हा भांडं खराब करायला नको. तर त्यामुळे मग मी कोथिंबीर जी आहे ती आज चला डायरेक्टली चिरून टाकलेली आहे. वाटणात काही घेतली नव्हती कारण की अगोदर पूर्ण आज शेवटच्या दिवशी पूर्ण सगळा भाजीपाला जो आहे तो संपून जातो. तर त्यामुळं आणि मग नंतर शेवटी काय बऱ्यापैकी भाजीपाला संपत आल्यामुळं कोथिंबीरीचा तर विषयच नाही. कारण की आपण काय करतो सगळ्यात जवळपास सगळ्याच भाजीला आपलं कोथिंबीर घातल्याशिवाय तर पर्याय नाही. तर त्यामुळे कोथिंबीर तर शेवटपर्यंत आमची राहतच नाही. आणि आज त्यातली त्यात बुधवारचा आमच्या गावचा बाजार असतो. तर तो पण मी एक दिवस तुम्हाला नक्की शेअर करत. कारण की आता इतक्यात मी काय बाजार आणण्यासाठी जात नाही, पण मध्ये जात होते बरेच 2-3 महिने मी गेली असं बाजार आणण्यासाठी. पण म्हटलं की सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत तर त्यासाठी, आणि थोडाफार अनुभव पण येतो गेल्यावरती आणि आपण स्वतः काही गोष्टी केल्यानंतर. तर आता भरपूर असा अंधार झाला आहे आता बघा. लवकरच म्हणजे तरीही लवकर मी चूल पेटवली होती आणि आता एक खटी लगेचच अंधार दिसायला लागला. तर मी तुम्हाला पटकन आता आपली जी रेसिपी आहे तर ती निमित्त तुम्हाला शेअर झालेलीच आहे. तर बाकीचे जे आहे तर मी ते ॲड करून तुमच्यासोबत बोलते. तर आता हे जे वाटण तुम्हाला दिसतंय तर हे आहे आपलं जी हरभऱ्याची डाळ घेतली होती मी, धने घेतले होते भाजून थोडेसे, तर त्याचे आहे. आणि जे मी परतवण्यासाठी जे वाटण टाकलं होतं त्याच्यामध्ये मी लसूण, खोबरं, काळा भाजलेला कांदा आणि धने ते सॉरी थोडीशी वरून कोथिंबीर टाकली होती, बस एवढंच होतं त्याच्यामध्ये. आणि हिरवी मिरची होती सॉरी. तर एवढ्या 4 गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. तर आता आपलं जे वाटण आहे ते बऱ्यापैकी चांगलं परतलं. इथे ना लाईटचा प्रॉब्लेम त्याच्यामुळं, पण उद्याच्या मी व्यवस्थित थोडीशी लाईटची पण सोय करते. मग तुम्हाला व्यवस्थित सगळ्या रेसिपी ज्या आहेत तर ते तुम्हाला म्हणजे कळतील, कारण की बनवतेच आहेत. तशीच तुमच्यासोबत लगेच रेसिपी पण शूट होईल, म्हणजे शेअर होईल. शूट तर होत राहिले. बऱ्याच दिवसानंतर लॉगिंगला स्टार्ट करते तुम्ही पण थोडीशी अडखळल्यासारखं होतंय. आमची तर संध्याकाळचं असं असतं थोडासा आरडाबरडा. तर अशी काहीशी थोडीशी नॉर्मल मी लाल मिरची जी आहे तर तिखट नाही आहे, तरीसाठी आपण थोडीशी वापरू शकतो. तर मी टाकलेली आहे. तर त्यामुळे बघा थोडीशी आता लगेचच तरी यायला लागलेली आहे. तर आता मस्त असं कमी काय म्हणता येईल कमी जाळावरती मी ही भाजी होऊन देणार आहे. कारण की आता जास्त काही घाई नाही आहे, कारण की बऱ्यापैकी स्वयंपाक तर झाला आहे. आणि ह्या तांब्यात पाणी थोडं तर होऊन देणार आहे मी एकदम स्लो एकदम फ्लेमवरती. आणि आपण इतर वेळेस गॅसवर कसं एकदम हाय फ्लेमवरती हे करतो त्याच्या टेस्टमध्ये आणि चुलीवरती बनवलेल्या भाजीमध्ये भरपूर डिफरन्स असतो. का तर चुलीवरती दमाने होतं आणि कधी कमी जास्त जाळ होतच राहतो, पण दमाने होतं त्यामुळं. तर आता तुम्हाला बऱ्यापैकी दिसत असेल तर मी अंडे वगैरे सगळं मी बॉईल करून ठेवलं होतं अगोदरच. तर त्यामुळे मला चांगली हेल्प झाली, कारण की तुम्ही आत्ता पाहिलं असेल मी व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा किती उजेड होता आणि आत्ता किती लगेच अंधार पडला. मला दाखवते. तर आता बऱ्यापैकी दिवस एकदम आवळायला लागला. तर अशी आमची डाळ चाललेली आहे. कधी इथून नाही दिसत, पण आता असा बऱ्यापैकी थोडासा अंधार पडायला लागला. आणि उन्हाळा असल्यामुळं ना एकदम लवकर दिवस उजडतो आणि लवकरच मावळतो. तर त्यामुळं तर आता माझ्या चुलीला व्हिडिओच्या नादात काही जाळ राहत नाही आहे, पण एवढ्या जाळावरती मला असं वाटतं होऊन जाणार आहे. कारण की लगेच आता स्वयंपाक तर झालं त्याच्यामुळे आता काही जास्त मी सरपण लावत नाही, कारण की आम्हाला सरपण पण कमी आहे त्याच. सरपणाच काही नाही, सरपण होतंच ॲडजस्ट, म्हणजे काही ना काही वरती होऊनच जातं स्वयंपाक जर करायचंच म्हटलं तर. पण आता सगळा स्वयंपाक तर झाला आहे त्यामुळं आता तिकडं चपात्या चालल्या होत्या, चपात्या भाकरी तर तेवढं झालं आहे. आणि इकडं पण फक्त भाजी उकळायची बाकी आहे, तर ती पण हारावरती एकदम म्हणजे चांगली होऊन जाईल, त्यामुळं मग मी लावत नाही. आणि तर बऱ्याच दिवसानंतर असं बाहेर
तर आपली भाजी आता बनवून तयार झालेली आहे आणि तर सिंपल सोबत पद्धतीनेच बनवलेली आहे. काय असं वेगळं मी त्यामध्ये ॲड वगैरे केलं नाही आहे. जे सिंपल पद्धतीने बनवत आली आहे त्या पद्धतीनेच बनवलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांग. तर आता आमचा स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि थोडा वेळ बसतो बाहेरच, कारण की उन्हाळ्यात असं छान वाटतं बाहेर बसायला. आणि स्वयंपाक झाला आहे, सुरुवात पण लवकरच करतो आणि त्याच्यानंतर थोडा वेळ बसतो पण, कारण की डेली तर काय आम्ही थोड्या वेळ पण बसत नव्हतं, कारण लगेच जेवणाला घ्यायचं हे ते असं चालू राहायचं लगेचच काम काही ना काय. तर त्यामुळं तर म्हटलं की थोड्या वेळ ती मग बसतो बाहेर आणि तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आता अशाच एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. तिकडे गरम आहे बाई, इकडे बाई इकडे या.